घनदाट जंगलातल्या 4-4 दिवसांच्या मोहिमा असोत किंवा मग माओवाद्यांच्या हल्ल्याचा मुकाबला, घनदाट जंगल असो वा सीमावर्ती भाग, ऊन पाऊस थंडीची पर्वा न करता तब्बल 900 महिला पोलीस सध्या गडचिरोलीत जीवाची बाजी लावून काम करतात. गडचिरोली जिल्हा बदली झाली त्यावेळेला प्रथम खूप धास्ती वाटली, पण नंतर या बदलीला एक चॅलेंज म्हणून स्वीकारले आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये अतिदुर्गम भागामध्ये, शिरोंच्या सारख्या भागामध्ये, नक्षलग्रस्त भागामध्ये आता गेली 2 वर्ष मी काम करत आहे आणि हे काम करताना येणारे अनुभव अतिशय संवेदनशील आणि एकदम चॅलेंजिंग आहेत. माओवाद्यांशी लढण्यासाठीचं गोरिला युद्धतंत्र, आधुनिक शस्त्रास्त्र हाताळणं यात या महिला तरबेज आहेत. शिवाय दुर्गम भागातल्या पोलीस ठाण्यातली सगळी कामं या महिला समर्थपणे करतात. तर 2009 मध्ये तब्बल 5 महिला पोलीस नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेले आहेत. तरीही गडचिरोलीतला दुर्गम भाग असेल किंवा राज्यातले इतर जिल्हे, तिथून पोलीस विभागात दाखल होण्यासाठी गडचिरोलीत येणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गडचिरोली जिल्ह्यात बदली होणं म्हणजे शिक्षा समजलं जातं. बदली झालेले अनेक जण इथे रुजूच होत नाहीत. अशा वातावरणात या जिल्ह्याची सुरक्षा समर्थपणे करणाऱ्या या रणरागिणींना सलाम. महेश तिवारी, IBN लोकमत, गडचिरोली.